नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे मोठा तसा तर दिवाळी ही असते, असे बरेच सण, पाडवा असतो, पण आजचा महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा। बैलपोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना माझ्या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा। शेतकरी मित्रांनो, बैलपोळा म्हणजे जो बैल आपल्या शेतात 12 महिने आपल्यासाठी काम करतो, कारण त्याचा तर त्या बैलाचा तर काही फायदा नाही, पण तो बैल फक्त आपल्यासाठी काम करतो आणि फक्त आपण त्याला खायला देतो, म्हणून त्या बैलाचा सण हा आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि तो करणंही गरजेचं आहे, कारण तो बैल फक्त शेतकऱ्यासाठी काम करतो। त्याचा त्यामध्ये दुसरा कोणता काय उद्देश आहे, कारण ते मुक जनावर आहे आणि मुक जनावर हे फक्त आपल्यासाठी काम करतं, त्यामुळे त्याचा सण हा उत्साहाने साजरा करायलाच पाहिजे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना असतील, पीक विम्याबाबत माहिती असेल, शासनाचे विविध अनुदान असतील, शासनाचे विविध GR असतील, अशी माहिती आणत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, आपण जे कापूस आणि सोयाबीनसाठी अनुदान आहे, तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाची आणि महा-IT विभागाची आज मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये शेतकऱ्यांना 10 सप्टेंबर पर्यंत सोयाबीन अनुदान आणि कापूस अनुदान देण्याचं त्यांनी जाहीर केले आहे। म्हणजे 10 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान गेलं पाहिजे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आता त्यामध्ये खुटी ठुलेली आहे मित्रांनो, ती सुद्धा आपण ऐकणार आहोत, बघणार आहोत। आता मित्रांनो, हे अनुदान 5,000 रुपये हेक्टरी मिळणार आहे। सोयाबीनला 5,000, कापसाला 5,000 आणि ज्यांचं 4 हेक्टर असेल, म्हणजे हे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर, अशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये मिळणार आहे। आता त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे कृषी विभागाकडे, आपल्याला कृषी सहाय्यकाकडे आपलं जे फॉर्म आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे। जे सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्राची परवानगी म्हणून एक फॉर्म द्यायचा आहे आणि इतर शेतकऱ्यांनी सुद्धा तो फॉर्म द्यायचा आहे। जवळपास शेतकऱ्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यावर काम चालू आहे आणि त्यामुळे ती मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबर पर्यंत हे अनुदान गेलं पाहिजे। आता त्यामधली खुटी काय मित्रांनो, की परळीच्या कृषी महोत्सवामध्ये धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ई पीक पाहणीची अट रद्द करा आणि तिथे मुख्यमंत्री शिंदे यांनी ई पीक पाहणीची अट रद्द करण्यात येईल असं सांगितलं, पण तसं काही अधिकृत त्याचा शासन निर्णय आला नाही किंवा GR आला नाही। पण आता जो काल परवा आपण जो व्हिडिओ बनवला त्या GR वर, म्हणजे दुसरा GR आलेला जे अनुदानाच्या प्रणालीचा जी कार्यपद्धती राहणार आहे त्याचा, तर त्या GR मध्ये स्पष्ट दिले की ई पीक पाहणीनुसारच हे अनुदान मिळणार आहे। म्हणजे ती खोटी कायमच आहे। मग आता ज्याची ई पीक पाहणी झाली नाही मग त्याला मिळणार नाही का? तर आता पुढे काय होईल किंवा त्यावर काय निर्णय होईल त्या संबंधीची जर माहिती आली तर नक्कीच आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या। म्हणून एक आनंदाची माहिती होती मित्रांनो की आपल्या खात्यात हे सोयाबीन आणि कापूस अनुदान 10 सप्टेंबर पर्यंत देण्याच्या सूचना या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे, अशी ही माहिती होती। आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।